मला सारखं सांगत होते की तुझी जबाबदारी, म्हणून मी संसदेत बोललो. मी जी संसदेत बोललो होते की केवळ ही घटना त्याला कारणीभूत होती. आणि मला वाटतंय असंख्य मराठा समाज जो की आज अतिशय वाईट परिस्थिती आहे, ठीक आहे, काही पोट्यावरून बोलणे की लोक समजा सदन असतील त्यांचे सक्षम असतील, पण बाकीचा समाज हा सामान्य आहे, सामान्य माणसाप्रमाणेच त्या ठिकाणी त्याचं जीवन व्यतीत करतोय. तर त्या समाजाला आरक्षण मिळणं गरजेचं आहे. ही भूमिका माझी पहिल्यापासून आहे आणि मी अतिशय प्रामाणिकपणे पाहतो. तर आपल्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. इथून पुढे आम्हाला हीच अपेक्षा आहे की तुम्ही संसदेमध्ये फक्त विषय मांडू नका, तर सभागृह बंद पाडा. कसं असतंय सरकार नाही सभागृह बंद पाडणे माझं ऐका, सभागृह बंद पाडणं, सरकारला भांडणं, ही सगळे माझी एक विरोधी पक्षाचा खासदार म्हणून जी जबाबदारी आहे त्याच्या पुढे जाऊ की बाबा ह्या समाजाचा आपण काही देणं लागतो. ही जी भूमिका आहे ती निश्चित मी माझ्या प्रामाणिकपणे पार पाडणं माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य मी पार पाडी. पण सरकार नावाच्या यंत्रणेनं आता कुठंतरी डोक्यात त्या ठिकाणी घालून बाबा इथं सुद्धा आरक्षण देणं काळाची गरज आहे आणि ते आरक्षण द्यावं ही अपेक्षा आहे. सगळ्या बाकीच्या खासदारांना आम्ही एकत्रित करून. शेवटचा समाजाच्या वतीने एक प्रश्न आहे तुम्हाला, लोकसभेमध्ये जो यम फॅक्टर म्हणजे मनोज जरांगे फॅक्टर मी तुम्हाला कायम सांगत असतो प्रत्येक गोष्ट तुम्ही राजकारणात. आता मी तुम्हालाच विचारतो, जर सरकारनं आरक्षण जे मागितलंय ते दिलं असतं तर खाली राज्यात कुणाचं सरकार होतं, वर कुणाचं सरकार होतं, मग ह्याचा फायदा कुणाला झाला असता, मग कोण अडवलं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.